वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आज आपण स्टार्ट करणार आहोत रादर एकच टॉपिक जो असा आहे जो छोटा आहे, दॅट इज बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. टॉपिकमध्ये पेज नंबर 73, पेज नंबर 74 भरपूर सारी माहिती दिलेली आहे. सो आपल्याला जी गणिताच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे ती माहिती मी थोडीशी एक्सप्लेन करते अँड आफ्टरवर्ड्स वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॉब्लेम्स एट 35. पहिल्यांदा बँक काम काय करते हे आपल्याला तिथं माहिती सगळी दिलेली आहे, पण आपल्या दृष्टीनं म्हणजे गणिताच्या दृष्टीनं बँकेचं काम महत्त्वाचं काय बघायचं आहे. आयदर आपला जो काही पैसा आहे, मनी पैसा जो आहे तो आपण बँकेमध्ये ठेवतो, म्हणजे एकदम आपण सगळे पैसे काही घरामध्ये ठेवत नाही, म्हणून आपण बँकेमध्ये ठेवतो. ज्या अकाउंटवर आपण पैसे ठेवतो त्या अकाउंटवर बँक आपल्याला काहीतरी जास्त अमाऊंट देते, दॅट इज व्याज. आपण त्याला मराठीमध्ये व्याज म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला इंटरेस्ट असं म्हणतो. आता ह्या इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन असतं, म्हणजे आपण पैसे ठेवतो त्याविषयी बोलले बरं का मी ना. काही वेळेला काय होतं, आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची असते. फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीन आहे, टी व्ही आहे, ऑर सो ऑन, काही जे असेल ते वस्तू खरेदी करताना एकदम एवढी कॅश आपल्याकडे नसते. ॲट दॅट टाइम्स वी बॉरो द अमाऊंट फ्रॉम द बँक, म्हणजे बँकेकडून आपण घेतो. म्हणजे आपण कसं उधारीवर घेतो, मित्राकडून, मैत्रिणीकडून. पण मित्रमैत्रिणी आपल्याला काय त्याच्यावर परत जादा पैसे मागत नाहीत. पण बँकेला काय आहे, बँकेला मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यावे लागतात, बाकी गोष्टी आहेत, त्यासाठी त्यांना पैसा लागतो. मग ते आपल्याकडून त्याच्यासाठी जादाचे पैसे, फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये आपण घेतलेत बघा, 10,000 रुपये घेतले तर आपण जेव्हा पुन्हा बँकेला परत करणार तेव्हा बँक 10,000 रुपये फक्त घेणार नाही, अलॉंग विथ दॅट सम अमाऊंट इज इंटरेस्ट, त्याला म्हणतात इंटरेस्ट, ती घेणार आहे बँक आपल्याकडून. मग तो कसा काढायचा, ही जादाची रक्कम जी आहे ती जादाची रक्कम कशी काढायची ते बघणं, आणि त्यालाच म्हणतात सिम्पल इंटरेस्ट. इट इज कॉल्ड ॲज सिम्पल इंटरेस्ट. व्हॉट इज दिस सिम्पल इंटरेस्ट याविषयी आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये काही 2 टर्म्स आहेत त्या बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जे काही लोन वगैरे जे काढतो, लोन बघा, हा मी म्हणते लोन किंवा बँकेकडून आपण जी काही रक्कम घेतोय दॅट इज कन्सिडर्ड ॲज प्रिन्सिपल. प्रिन्सिपल त्याला पी असं मानलं जातं. आपण जादाची रक्कम जी बँकेला देणार आहोत that is called as the interest. It is also called as the simple interest. इंटरेस्ट मध्ये परत प्रकार आहेत, त्यातला एक प्रकार आहे दॅट इज सिम्पल इंटरेस्ट. आता हा इंटरेस्ट काउंट कसा केला जातो, इट इज काउंट ऑन द 100. म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल मी मगाशी सांगितलं ते एक्झाम्पल, प्रिन्सिपलला पी वापरतात, तर 10,000 आपण बँकेकडून घेतलेले आणि बँकेनं आपल्याला सांगितलेलं आहे पर 110 रुपीज. सी हिअर, प्रत्येक 100ला ती 10 रुपये घेणार आहेत. अशी किती 100 आहेत आपल्याकडं बघा, 10,000 डिवायडेड बाय 100. हाऊ मेनी हंड्रेड्स आर देअर, 100 हंड्रेड्स आर देअर. अशा 100 100 आहेत आपल्याकडं, म्हणजेच 10,000. ओके, प्रत्येक 100ला 10 रुपये, म्हणजे असे प्रत्येक 100ला 10 रुपये ते घेणार आहेत आपल्याकडून. 10% आहे. मग आपल्याला त्या पद्धतीनं गणित करायचं आहे. सो हिअर 100 जे आहे ते 100 रुपयाला 10, असे 100 आहेत, म्हणून 100 गुणिले 10. सो वी आर गेटिंग हिअर 1000, म्हणजे बँक आपल्याकडून 1000 रुपये जास्त घेणार आहे. बट इट इज ऑलवेज कॅल्क्युलेटिंग 100 इट इज नॉट पॉसिबल. प्रत्येक वेळेला हे पॉसिबल नाही आहे. मग काय करायचं आहे, मग आपण दुसरी एक मेथड वापरायची आहे. इट इज अ प्रिन्सिपल. बँक हे जे काही देते ते आपल्याला देते, दॅट इज द रेट. हे जे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक 100ला 10 रुपये बँक घेणार आहे, दॅट इज कॉल्ड एज द रेट अँड इट इज ऑलवेज काउंटेड % per annum. Sorry, NUM % per annum. P C P and A, PCPA, % per annum. प्रत्येक 100ला प्रत्येक वर्षी, प्रत्येक 100ला प्रत्येक वर्षी किती रुपीज हे बँक घेते. आणि त्याला तिसरा एक पॉइंट असतो, दॅट इज द पिरियड.
किती वर्षासाठी, 1 वर्ष घेतलंय का तर 1 वर्षाचं वेगळं आहे, 2 वर्ष घेतलं तर 2 वर्षाचं वेगळं आहे, अँड सो ऑन. म्हणजे 3 टर्म्स आपल्याला माहिती पाहिजे, किती रक्कम घेतलेली आहे, त्याचा इंटरेस्ट रेट काय आहे आणि किती वर्षांसाठी आहे. आता किती वर्षांसाठी ही गोष्ट जर आपण बाजूला ठेवूया, कारण की ह्या वर्षी तुम्हाला फक्त 1 वर्षाचं कॅल्क्युलेशन आहे, फक्त 1 वर्षाचं कॅल्क्युलेशन आहे. सो शॅल वी स्टार्ट. आता आपण स्टार्ट करूया, याचा वापर कसा करायचा आणि गणित कसं करायचं आहे हे बघूया आपण. सो हिअर वी आर गोइंग टू सॉल्व युअर प्रॅक्टिस सेट 35. प्रॅक्टिस सेट 35. सी केअरफुली काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. पहिल्यांदा जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायला शिकायचं आहे. व्हॉट इज गिवन. ॲट द रेट ऑफ 10 PCPA, what would be the interest of 1 year on rupees 6,000? Question 1. बघा हा, P किती आहे rupees 6,000. Rate is given, that is the 10 PCPA. 10 PCPA. मगाशी मी सांगितलं % per annum. आणि आपल्याला विचारलेलं आहे इंटरेस्ट. सो हाऊ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द इंटरेस्ट. सो आपल्याला पर्सेंट झालेला आहे बघा, त्याचा वापर आपण करणार आहे. आपण लक्षात घ्यायचं आहे आता, ऑन रुपीज 100 इंटरेस्ट किती आहे ऑन रुपीज 100 10. सो लेट ऑन रुपीज 6,000 इंटरेस्ट किती आहे आपल्याला माहित नाही आहे एक्स. हे आपण लिहून घ्यायचं आहे. रुपीज 100ला किती इंटरेस्ट आहे 10 आहे. ऑन रुपीज 6,000 वी डोंट नो. आता आपल्याला काय करायचं आहे, जर आपण किंमत वाढवली तर इंटरेस्ट पण वाढणार आहे, म्हणजे इट इज अ डायरेक्ट प्रोपोर्शन. आणि डायरेक्ट प्रोपोर्शनमध्ये रेशो कॉन्स्टंट असतो. मग आपण रेशो घ्या. आता 6,000 मोठा म्हणून मी वर घेते. 6,000 डिवाइड बाय 100 इक्वल्स टू x/10. और तुमच्या पुस्तकामध्ये असंही दिलेलं आहे की, बघा तुमच्या पुस्तकामध्ये असंही दिलेलं आहे की आपण काय घेऊ शकतो. Yes, it is given 10/100 इकडचा किती 10, इंटरेस्ट किती आहे 10 अपॉन प्रिन्सिपल 100 इक्वल्स टू x/6000. पुस्तकाप्रमाणे जाऊया, तू मगाशी मी लिहिलं त्या पद्धतीने पण चालतं. सो असं घेऊया की x/6000 10/100 इक्वल आहे. सो आता आपल्याला गणित पुढचं माहित आहे कसं करायचं आहे. 6,000 आहे, इकडे 100 आहे, आपल्याला x ठेवायचा आहे. 6,000 दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करायचं आहे. 6,000 मल्टिप्लाय बाय x/6000 इक्वल्स टू 10/100 मल्टिप्लाय बाय 6,000. This 6,000 cancel, 0 0 cancel. So x equal to 10 multiplied by 60. So x equal to 600. किती आला इंटरेस्ट. Therefore interest is rupees 600. Okay. Next question now. Question 2. What is the question 2? Mahesh deposited rupees 8,650 in a bank at rate of 6 PCPA. So deposited म्हणजे पैसे ठेवलेत त्यानं बँकेमध्ये, that is 8,650. And what is the rate? That is 6 PCPA. And what does ask here? How much money will he get at the end of the year in all? सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे in all. हा समजून घेणं गरजेचं आहे. मग अशी आपण घेतलं त्याप्रमाणे घ्यायचं आहे. लेट ऑन रुपीज 100 इंटरेस्ट 6 ऑन रुपीज 8,650 इंटरेस्ट x. वी डोंट नो. आता मगाशी जसं डिव्हायडेशन घेतलं तसं x/8,650 equals to 6/100. Okay, so now same multiplication 8,650 now on both side आपण multiply केले. Here this will be cancelled, so remains x equals to 0 1 here cancel. Now 5 ने divide होतंय. 5 2 जा 10, 5 1 जा 5 remains 3 36.
5 7s are 35, remains 1, and 5 3s are 15, so 173, and 2 remains here now. 2 1s are 2, 2 3s are 6, so we are getting here x equal to 3 multiplied by 173. So x equal to 3 3s are 9, 3 7s are 21, 2 3 1s are 1, 3 1s are 3, and plus 2 that is 5, 519, that is the interest. पण हे ना बँकेत पैसे ठेवलेले आहेत आणि बँकेकडून परत घेताना तो फक्त 519 घेईल का? नो. सो कोण आहे हा? महेश. महेश विल गेट, हे तर तो घेणारच आहे, दॅट इज 8650 प्लस 519, हे जादाचे मिळालेले बँकेकडून पैसे. सो 0 प्लस 9 9, 5 प्लस 1 6, and 6 plus 5 11, carry 1, so 9169 rupees. Here it is question number 2. Okay, we are going to solve the question number 3 now. See the question number 3. Ahmad Chacha borrowed rupees 25,000. Question 3, see here 25,000 borrowed ahead at rate of 12 PCPA. 12 PCPA for a year. What amount will he have to return to the bank at the end of year? At the end of year त्याला किती अमाउंट द्यायची आहे परत? क्वेश्चन महत्त्वाचा आहे, वेगळ्या प्रकारचा आहे. काय वेगळ्या प्रकारचा आहे? परत तेच आहे आपण जे मगाशी केलं त्या पद्धतीनेच आहे. ऑन ₹100 इंटरेस्ट दॅट इज 12, बट लेट ऑन ₹25,000 इंटरेस्ट वी डोंट नो अबाउट इट x. therefore आता मगाशी केलं तसं x upon 25,000 equals to 12 upon 100. Both side multiply by 25,000. 25,000, 25,000. आता 0 0 कट करायचे आहेत आपल्याला. Here whole 25,000, 25,000 cancel, and here 100 0 and here 0 cancel. So x equal to 12 multiplied by 250. 12 0 0, 12 5 are 60, carry 6, 12 2 are 24 plus 6 that is 30. x equal to 3,000. पण अडचण अशी आहे त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारले बघा. अहमद चाचा borrowed 25,000 at 12 PCPA for a year, and what amount will he have to return to the bank? किती अमाउंट ते बँकेला देणार आहे? तर आपल्याला अहमद चाचांचं लिहायला पाहिजे. अहमद चाचा रिटर्न. आता रिटर्न करताना बँक फक्त एवढंच घेणार नाही आहे 3,000, आधीचे दिलेले पैसे आणि हे जादाचे असे दोन्हीही घेणार आहे. अहमद चाचा रिटर्न 25,000 प्लस इंटरेस्ट दॅट इज 3,000. टोटल कम्स हियर 28,000 rupees. 28,000. Let's start question number 4 now. Question number 4. What is given in the question number 4? Kisarja wanted to make a pond in his field. Pond म्हणजे तलाव, छोटा तळ करायचा, शेततळ. He borrowed 32,250 from a bank. So now in question number 4, borrowed म्हणजे घेतलेले पैसे किती आहेत? That is 35,250 from a bank at an interest of 6 PCPA. So R equals to 6 PCPA. Next, how much interest will he have to pay to the bank at the end of year? इथं नुसता इंटरेस्ट विचारलेला आहे, टोटल किती पे करायचे विचारलेलं नाही.
सो आपला नेहमीचा जो हे आहे पॅटर्न आहे त्याप्रमाणे जाणार आपण. ऑन ₹100 इंटरेस्ट, किती इंटरेस्ट? इट्स अ 6. सो लेट ऑन ₹35,250 interest, we don't know the interest, that is x. So therefore x upon 35,250 equals to 6 upon 100. So multiply on both the side. 35,250 whole here cancel. 35,250 here 0 0 cancel. आता 10 ने डिवाइड करायचं आहे आपल्याला. सॉरी 10 ने म्हणते फायनल. 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 7 जा 35, 2 ला जात नाही म्हणून 0 दिला आणि 5 5 जा 20. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 7 5 x इक्वल टू. सो 3 5 जा 15 कॅरी 1, 3 0 जा 0 1, 3 7 जा 21. कोण आहे हा? दॅट इज द किसनराव. किसनराव had interest ₹2,115. Okay, here we complete this practice set as well as this practice set as well as your practice set also and this topic also. दोन्हीही संपलेला आहे. सो गणित खूप सोपी आहेत. ह्या पॅटर्न सोडवली तर खूप सोपी जाणार आहेत. सो कम्प्लीट दिस एक्झाम्पल्स अँड प्रॅक्टिस दिस एक्झाम्पल. नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू स्टार्ट इन द नेक्स्ट व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.